वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींचं तेज जिच्यामध्ये सामावलंय अशी आषाढी एकादशी। या एकादशीला विठ्ठलाचं दर्शन होणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच आणि म्हणूनच आज विठुरायाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी आतुर असतात। हे रूप पाहिल्यावर काय असतात वारकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार हिने। विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर दिसणारा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो आणि अशाच काही वारकरी महिला आता माझ्यासोबत आहेत ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासन तास रांगेमध्ये उभा राहिल्या होत्या। मात्र आता दर्शन झाल्यानंतर सगळा शीण कुठेतरी निघून गेलाय। काय सांगाल काकू? मनाला एकदम आनंद वाटला दर्शन घेतल्यानंतर। 10 घंटे आम्ही रांगेत उभं राहिलो आणि जेव्हा विठ्ठलाचं मूर्ती आमच्या डोळ्यांनी बघितली तेव्हा आमचं हृदय एकदम भरून आलं। एकदम छान वाटलं, आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटलं। आजी किती वर्षांपासून येता वारीला आणि कसं वाटलं? आणि 12 वर्षापासून येते आणि छान वाटलं, एकदम आनंदात वाटतंय। किती बी त्रास झाला तर असं वाटत नाही का आपल्याला खूप त्रास झाला असं वाटत नाही, एकदम छान वाटतं। माझ्याबरोबर अजून काही आजी आहेत, त्यांना विचारत काय सांगाल आजी, किती तास तुम्हाला उभं राहावं लागलं आणि आता दर्शन झाल्यानंतर विठुरायाची एक छबी डोळ्यात साठवल्यानंतर कसं वाटतंय? चांगलं वाटलं, खूप आनंद वाटला, समाधानी झाली। तुम्ही काय सांगाल? मी पण तेच सांगणार आहे, परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर खूप आनंद वाटतो, आल्यासारखं चांगलं वाटतं। दर्शन झाल्यानंतर दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवाला बरं वाटत नाही, जोपर्यंत दर्शन नाही होत तोपर्यंत खूप ओढाताण करावं लागते, पण एकदा दर्शन झाल्यावर खूप आनंद वाटतो, चांगलं वाटतं। वारीत उभे असताना खूप थकल्यासारखं वाटायचं। जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केला आणि सगळे भव्य इमारतीकडे लक्ष गेलं तेव्हा इतकं मन हृदय अगदी भरून आलं आणि जेव्हा समोर विठ्ठलाची मूर्ती बघितली तेव्हा अगदीच असं वाटलं सार्थक झाल्यासारखं वाटलं। नक्कीच गेल्या काही दिवसापासून हे सगळे जे वारकरी आहेत ते पंढरपूरची वाट पकडून विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने इकडे येत होते आणि आता या ठिकाणी किती जरी तास लागले तरी दर्शन झाल्यानंतर एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि ही त्यांची वारी सुखळ संपूर्ण झालेली आहे असं म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, पंढरपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।